नमस्कार मित्रांनो आणि वेलकम बॅक आहे तुमचं एक आपल्या नवीन व्हिडिओसाठी। तर आज आपण बनवणार आहे भोपळ्याचे पराठे। तर मित्रांनो, आपण भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथं घेतलाय एक भोपळा घेतलाय आणि भोपळ्याला आपण इथं किसून पण घेतलाय। हा भोपळ्याचा किस आहे, हाफ कापून घेतलेला भोपळ्याचा किस आहे, चांगल्यापैकी धुवून घ्यायचा आहे आणि याला असं किसून घ्यायचं आहे किसनीनं। आणि इकडे आपण घेतली आहे हवरी, घेतली आहे ववा घेतलाय आणि बडीशेप घेतली आहे। ओके, आणि इकडे आपण घेतली आहे हिरव्या मिरच्या घेतल्या आहे। तुम्हाला तिखट लागत असेल तर तिखट जास्त मिरच्या घेऊ शकता। आणि आपण लसूण घेतला आहे। तर आपण काय करणार आहे, हिरव्या मिरच्या आणि लसूण दळून घेणार आहे। ओके, आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेसने जाऊ। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लागतील जर तुम्हाला भोपळ्याचे पराठे करायचे असेल तर। आणि आपल्याकडे इकडे बाजरीचं पीठ पण घेणार आहे आपण, ते स्टेप बाय स्टेप आपण प्रोसेसमध्ये जाऊ की कसं बनवतात। तर मित्रांनो, आपल्याला आपले जे मसाले बडीशेप वगैरे ते सगळं मिक्स करायचे आहे। भोपळा किसलेल्या भोपळ्यात, तर किसलेल्या भोपळ्यात तुम्ही असं हे सगळं काय टाकून द्यायचं आहे, ववा बडीशेप वगैरे। आणि जी मिरची आपण दळून घेतलेली आहे, मिरची आणि लसूणची जी पेस्ट बनवली आहे ती पण तुम्हाला याच्यात टाकून द्यायची। पेस्ट पण यात मिक्स करून घ्यायची आहे। आणि यात आपण टाकणार आहे मीठ, टाकणार आहे चवीनुसार, तुम्ही मीठ टाकायचे आहे त्यात। तर मित्रांनो, आपण हे सगळं टाकले आणि याच्यात आपण टाकणार आहे थोडंसं डाळीचं पीठ टाकणार आहे। खूप जास्त नाही घ्यायचं आहे, थोडंसं डाळीचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला आणि त्यात मिक्स करायचं आहे। आणि हे सगळं तुम्हाला मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपण आता डाळीचं पीठ टाकून झालंय आपल्या त्यात। तर आपण मोस्टली गव्हाच्या पिठाचे पराठे खाल्ले बरोबर, तर आपण आज बनवणार आहे बाजरीच्या पिठाचे पराठे। तर आपण गव्हाचं पीठ वापरणार नाही, बाजरीच्या पिठाचे भोपळ्याचे पराठे आपण बनवणार। तर त्यात आपल्याला टाकायचं आहे बाजरीचं पीठ। तर तुम्ही पण बाजरीचं पीठ घ्या, जिथं आपण डाळीचं पीठ टाकलं होतं तर तिथं आपल्याला बाजरीचं पीठ पण टाकायचं आहे आणि सगळं काही तुम्हाला मिक्स करायचं आहे। तर बाजरीचं पीठ पण आपलं टाकून झालंय। तर तुम्हाला काय करायचं आहे, हे सगळं प्रॉपरली मिक्स करून घ्यायचं आहे, एकत्र करून घ्यायचं आहे। सगळं प्रॉपर मिक्स होईपर्यंत तुम्हाला असं मिक्स करायचं आहे। तर आपण चांगल्या प्रकारे मित्रांनो मळून घेतलंय। तर आपण याच्यात टाकणार आहे थोडं गावरान तूप। तुम्ही गावरान तूप त्यात टाकायचं आहे आणि त्याला परत मिक्स करून घ्यायचं आहे। गावरान तूप टाकल्यानंतर गावरान तुपाने एक गावरान चव येईल त्याच्यात आपल्याला। तर थोडं गावरान तूप टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। यात पाणी टाकायचं नाही आपल्याला, कारण ऑलरेडी भोपळ्यामध्ये पाणी असतं आणि भोपळा पाणी सोडतो। तर मित्रांनो, आपलं पीठ मळून झालंय। तुम्ही बघू शकता आपला भोपळा वगैरे जेवढं आपण मटेरियल टाकलं होतं ते किती चांगल्या प्रकारे मिक्स झालेलं आहे। तर तुम्हाला असंच मिक्स करायचं आहे, गोळा करायचा आहे। नॉर्मल आपण बाजरी कसं करणार आहे, कशी प्रोसेस असेल ते तुम्हाला कळण हळूहळू। अशा प्रकारे तुम्हाला मिक्स करून ठेवून द्यायचं आहे। तर मित्रांनो, आपण इथं पोळपाट घेतलाय, पोळपाटावर कॉटनचं उपरणं घेतलंय, त्याला थोडं आपण ओलं करून घेतलंय। ओके, आणि आपण याच्यावर आपण भाकरी थापणार आहे। इथं आपण तवा ठेवलाय गरम करायला, तर त्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे आपल्याला। तर या पद्धतीने आपल्याला थापून घ्यायचे आहे। आपल्याला मधून मधून मित्रांनो याला पाणी लावत राहायचं आहे, पाणी लावून थापायचं आहे। हात ओले करायचे तुमचे छोटे छोटे, मधून मधून पाणी घ्यायचं आहे आणि लावायचं आहे। आणि भाकर चांगली भाजू त्यासाठी आपण असे नॉर्मल त्याला हे फोल्ड करतो।
इकडे तव्यावर मित्रांनो तो आपल्याला तेल टाकायचं आहे आणि आपली भाकरी जी झाली आहे ती आपल्याला याच्यावर टाकायची. कडानी पण आपल्याला त्या होलमध्ये तेल टाकायचं आहे आणि कडानी पण तेल टाकून घ्यायचं आहे. इकडे आपली भाकरी भाजती आहे तर आपण इकडे दुसरी बनवायला घेतली आहे. तर खूप सिंपल आहे. तुम्हाला ह्या प्रकारे थापायची आहे. पाणी घ्यायचं आहे मधून आणि अशी थापायची आहे. खूप कमी टायमात तुम्ही बनवू शकता तिला. आणि इकडे आपली भाकरी भाजती आहे. तिला पलटायचं आहे. चांगल्या प्रकारे भाजायचं आहे आपल्याला. त्यानंतर परत तेल टाकायचं आहे याच्यात. आणि खालून पण आपल्याला चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची आहे. इकडे आपली भाकरी भाजते आहे मित्रांनो. आणि इकडे आपली दुसरी भाकरी पण रेडी झाली आहे. बघू शकता तुम्ही. वाटलं तर तुम्हाला छोटी साईज पण करू शकता. बघू शकता किती बेस्टपैकी भाकरी भाजली आपली. थोडं आपल्याला वरून तेल लावून ठेवायचं आहे. तुम्ही तूप पण लावू शकता. काही कमी टायमात आपली भाकरी लगभग भाजतच आली आहे. खूप जळून द्यायची नाही आपल्याला. नॉर्मलच भाजायची आहे. तर भाकरी आपली झाली आहे मित्रांनो भाजून. तर ती भाकरी आपली झाली मित्रांनो भाजून. तर आपण अजून एक बनवणार आहे. सेम प्रोसेस यूज करायची आहे. कापडाने टाकायची आहे. कापड हळूच काढून घ्यायचे आहे. भाकरी भाजून घ्यायची आहे. तेल टाकायचे आहे. तुम्ही सेम प्रोसेसनी तुम्ही पण घरगुती अशी बनवू शकता. पराठे, भाकरीचे पराठे, भोपळ्याच्या भाकरीचे पराठे. ओके. गव्हाचं पीठ न यूज करता तुम्ही बाजरीचं पीठ यूज करून चांगल्या प्रकारे पराठे बनवू शकता. तर नक्की मला सांगा पराठे कसे झाले. कमेंटमध्ये तुम्ही नक्की पराठे बनवा. कमेंट करा. सांगा पराठे कसे झाले. जर आवडले असेल तर नक्की कमेंट करा. आणि आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि असे नवीन रेसिपीसाठी आम्हाला फॉलो करा.